अनर्थ होईल हे थांबवा। सुनबाई जरा नाही ऐका। डॅडी, जोपर्यंत ही परीक्षा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी कोणाचंच ऐकणार नाही। अग्नीच्या साक्षीने लग्न करू, फेरे घेऊन वचन दिल्यानंतर सुद्धा तुला जर माझी परीक्षा घ्यायची गरज वाटत असेल ना तर ठीक आहे, मी देईन ही परीक्षा आणि इथे असलेल्या प्रत्येक माणसाला दाखवून देणार आहे मी की माझ्या दादाचं प्रेम आमच्यासाठी जेवढं पवित्र आहे ना तेवढेच पवित्र आहे मी। थांब तेजू, न्याय बरोबरीचं झाला पाहिजे। तू परीक्षा द्यायला तयार झालीस ना, तुझ्या नवऱ्याला बी द्यायला लागेल। काय बोलतोय तू? मी का परीक्षा द्यायची? काय केलंय मी? आरोपी बरोबर न्याय मागणाऱ्याला पण कटाड्यात उभं राहावं लागतं, माहिती ना तुला? जर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती परडीत बसते तर तू तुझे आरोप खरेत हे सिद्ध करण्यासाठी तुला बी बसावं लागेल। मी असं काय करणार नाही। तुला करावं लागेल। जर तिचा काय दोष नसताना ती सगळं करते तर तुला बी करावं लागेल। आणि नाही केलं तर मी माझ्या पद्धतीनं करायला हवी। माझ्या बहिणींवर आरोप करणाऱ्याचं काय करतो ना हे तुला चांगलंच माहिती। त्यामुळे तू आधी परडीवर बसशील, मग माझी बहीण बसल। काय झालं? परडी बघून भीती वाटते की स्वतःची कर्म आठवून? माझ्याकडे बघ, माझ्या मनात कसलंच पाप नाहीये। ज्याला जीव लावला ना त्यालाच सर्वस्व अर्पण केलं, पण तुझ्या मनात मात्र कसली तरी भीती दिसते। तू जे केलंस ना ते मी ते सगळ्यांसमोर ओरडून सांगू शकते, पण तुझ्या कर्माची शिक्षा ना मला डॅडींना आणि आत्यांना द्यायची नाही। आणि सांगितलं जरी ना तरी तू इतका नीच आहेस ना की सगळं एका क्षणात झटकून टाकशील। काय झालं? राग आला? पण या रागाचा आता काही उपयोग नाही, कारण जे ठरवायचंय ना ते आता ही परडीची परीक्षा ठरवणार। जगायचंय तर ताठमानेने जगेल, आणि खऱ्याला जर या देवीच्या दारात जागा नसेल ना तर मी आणि माझ्या बाळाने न जगलेलंच बरं। डॅडी, माझी बहीण खरी का खोटी याचा निवाडा मी उभ्या आयुष्यात होऊ दिला नसतो, पण तेजूनच हट्ट धरलाय, त्याच्यामुळे माझ्याकडे काय पर्याय नाहीये। हे बघा, शत्रूने जे काय केलंय त्याची शिक्षा सगळ्यांनी भोगायला नको असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला परीक्षा द्यायला सांगा, नाहीतर मी कोणाचं ऐकणार नाही। काळजी करू नका जावई बाबा, आम्ही इथं असताना काय चुकीचं होणार नाही। खऱ्या खोट्याची परीक्षा होणार असेल दोघांची होईल। आमचा आमच्या सुनबाईवर पूर्ण विश्वास आहे, त्या खोट्या ठरूच शकत नाही। चिरंजीवांना बी परडीवर बसावंच लागेल। चाल। मजा येत असेल ना तुला? स्वतःला जगाची आई म्हणतीस आणि लेकरांची अशी दशा करतीस तू? सोड तो पाया घालता महिषासूर, सोड। आज प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करून बसलाय तो, आणि हे सगळं होत असताना पण डोळं बंद करून बसलेस तू इथं? हे बघायचं का आम्ही? अरे तुला आई म्हणून हाक मारणाऱ्या लेकराला पोहोचूशी असताना अशी वागणूक देतेस तू? तिला ही परीक्षा द्यायला लावतेस? हे बघ, आज या जगात आहे ना तुझ्या मर्जीशिवाय काय घडत नाही।
त्यामुळे माझी तेजू आज पोटात मूल घेऊन त्या परीडीवर बसली असेल ना, ते फक्त तुझ्या इच्छेमुळंच. आणि एक लक्षात ठेव, माझ्यासाठी माझ्या बहिणी तुझंच रूप आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ना मी तुझ्या सुद्धा विरोधात जायला मागं पुढे बघणार नाही. स्वतःची पूजा करून घेतीस, जय जयकार करून घेतीस, स्त्री शक्तीची पूजा करून घेतीस, आणि आज त्याच ठिकाणी एका बाईची अशी विटंबना घालून आणतीस तू. अरे, एका बाईला तिचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तुझ्या दारातून भीक मागायला लागते. ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? आजपर्यंत मी तुझी सेवा केली, तुझी पालखी खांद्यावर वाहिली, तुझ्यावर श्रद्धा ठेवली मी. हे सगळं असताना मी माझ्या बहिणीसाठी तुझ्या दारातून साधा मी उभं राहू शकत नाही. काय एवढं लाचार करून ठेवलंयस तू मला? हे बघ, माझी तेजू आहे ना, माझी तेजू लय साधी आहे. तिचं काळीच लय हळू आहे. ती एवढी नाजूक आहे ना की कुणी बी त्याच्यावर जीव लावू शकते. आणि एवढं सगळं असताना बी तू तिच्या वाट्याला एवढी भयंकर परीक्षा का वाढवून ठेवलीस? का, सांग मला, उत्तर दे. आज तुला धावायला लागेल. आई, धाव आई, आई धाव, आई धाव, धाव तू, धाव आई धाव. या कुंकवासाठी बायका जीव वाळून टाकतात ना? या तुझ्या कुंकवासाठी, सौभाग्यासाठी बायका जीव पणाला लावतात.